खोलघर वांझळे धरणाची अवस्था बिकट, शेतकऱ्यांची दुरुस्तीची मागणी. धरणातून पाणी सोडण्यासाठी वापरली जाणारी विहीर कोसळल्याने परिसरातील शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. धरणाच्या अस्तित्वाला धोका, धरणावर मोठ्या प्रमाणावर झाडे झुडपे वाढली. ब्लिचिंगचा भाग पूर्णपणे खराब झाल्याने धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जलवाहिन्यांवर परिणाम, मुख्य विहिरीच खचल्यामुळे धरणातून पाणी सोडण्याच्या आणि वितरणाच्या व्यवस्थेवर विपरीत परिणाम. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान थांबवण्यासाठी संबंधित प्रशासनाने या धरणाची तात्काळ दुरुस्ती करावी. आज आपण नवापूर तालुक्यातील शेवटच्या गावात आलेलो आहोत. खोलघर वांझळे या ठिकाणी या शिवन नदीवर बांधलेल्या या वांझळे डॅमवर आपण आलेलो आहे. त्या डॅमची दशा आपण पाहू शकता आमच्या कॅमेऱ्यामध्ये मागे. काल वीज पडल्यामुळे इथली जी पाणी विहीर आहे तिची दुर्दशा आपण पाहू शकता. त्याच्या अगोदर या डॅमचे जे पिचिंग आहे ते संपूर्णपणे निघालं आहे. जलसंधारण विभाग काय काम करतं याच्यावरून आपल्या लक्षात येत असेल. गावकऱ्यांनी आम्हाला माहिती दिल्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो. या डॅममुळे नंदुरबार शहराला पाणी पुरवठा होतो. हे डॅम भरल्यानंतर पुढचं विचक डॅम भरलं जातं. नंतर मग नंदुरबार शहराला पाणी पुरवठा विचक डॅममधून होतो. काल या ठिकाणी वीज पडली म्हणून आम्हाला इथे स्थानिक ग्रामपंचायत सदस्य राजेश सोनवणे यांनी माहिती दिली. काय म्हणाल तुम्ही या विषयी? साहेब, आमचं म्हणणं असं आहे, ग्रामस्थ किंवा शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बाबा आधी पण 2 वेळेस वीज पडलेली आहे. तर हे जे काम आहे संबंधित जे अधिकारी किंवा जे नेते लोक असतील त्यांनी यांच्यावरती लक्ष ठेवून व्यवस्थित काम करावं ही आमची मागणी आहे. गावकऱ्यांनी वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा मागच्या 2 वर्षापूर्वी फक्त मामुली डागडुजी केली असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी गावचे पोलीस पाटील सुद्धा उपस्थित आहेत. पाटील साहेब, काय म्हणणार तुम्ही? नाही म्हणजे ही दुरुस्ती लवकरात लवकर व्हायला पाहिजे, नाही तर आमच्या म्हणजे शेतकऱ्यांचे खूपच म्हणजे नुकसान होणार आहे. एवढी आमची मागणी आहे. आता या डॅमवर हा डॅम 1980च्या पूर्वीचा डॅम आहे. तेव्हापासून आजपर्यंत या डॅमवर कोणतीही पाईपलाईन करण्यात आलेली नव्हती. आता 3 गावांना पाणीपुरवठा करण्याकरता ही पाईपलाईनचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. 3 गावं हनुमंतपाडा, खोलघर, आमसरपाडा, देवडीपाडा, बंदरपाडा या गावांना या पाईपलाईनद्वारे 500 ते 600 शेतकऱ्यांना या पाण्याचा उपयोग होणार आहे. परंतु डॅमची अवस्था आज आपण पाहत आहोत अतिशय दयनीय आहे. संपूर्ण पाणी निघून गेलेली आहे. शासनाकडे हे रिपेअर करण्याचा हे झाडं झुडपवरती लागलेले आहेत. वरचा रस्ता खराब झालेला आहे, सर्व मुरून निघून गेलेला आहे. शासनाकडे याचा पैसा येतही असेल पण तो उपयोग होतो की नाही हा प्रश्न गावकरी विचारत आहेत. नवापूर एक्सप्रेस, नवापूर. चौरे, रहिवासी खोलघर. तर आमच्या या साधारण या धरणाला 50 वर्ष झाले असतील. तर 50 वर्ष जास्त वर्ष झाली. आता साधारण या धरणातून आम्हाला शेतीला पाणी पुरवठा होतो. अगोदर नंदुरबारला पण पाणी जायचं इथूनच, पण आता मध्ये विरचक धरण बांधल्या गेल्यामुळे तिथून आता पुरवठा होतो. पण हा धरण भरल्याशिवाय तो त्या धरणाला पाणी पोचत नाही. म्हणजे हा धरण भरल्यावरच त्या धरणाला पूर्ण पाणी पुरवठा होतो आणि तिथून पाणी नंदुरबारला जातो. तर आता आमचे या धरणाचं काम चालू आहे, म्हणजे रिपेरिंगचं काम चालू आहे. तर यावर्षी आमचं म्हणजे हे या विहिरीचं काम चालू करणार होते. पण काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की हा सीझन जर आम्हाला आता तुम्ही नाही घेऊ दिला तर आमचं म्हणजे पेरणी झालेलं नुकसान होणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी या धरणातून पाणी काढून हे विहिरीचं काम नवीन करणार होते. पण आता अचानक ही विहीर कोसळली आणि आम्हाला आता पुढच्या हंगामासाठी खूप मोठी अडचण येणार आहे. तर ती अडचण येऊ नये आणि शासनाने थोडं लक्ष घालून व्यवस्थित काम करून आम्हाला पुढचा सीझन
म्हणजे पुढचा हंगाम शेतीसाठी चांगला पाणी पुरवठा होईल आणि आमची शेती चांगली पिकेल अशी आमची शासनाकडे मागणी आहे आणि हे काम लवकरात लवकर चांगले करण्यात यावे. या डॅमवर कोणी कर्मचारी म्हणून कामाला आहे का इथं? नाही, सध्या तरी म्हणजे असं रेग्युलर किंवा असं नियमित कामगार